नक्कीच प्रभू श्रीरामाची कृपा आहे रामनगरच्या आणि दोन्ही विश्वस्त इथे आहेत, वाघमारेजी आणि कायले, आणि त्यांचं पूर्ण सहकार्य प्रेम या कार्यक्रमासाठी लाभलेलं. 18 तारखेला इथे कार्यक्रम होईल. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख येतील, सगळी भक्त मंडळी जी आहे, हिंदुत्ववादी आहे, त्या सगळ्यांनाही जाहीर आमंत्रण आहे. प्रत्येकाला काही व्यक्तिगत आमंत्रण नाही. आम्ही नागपूरमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या प्रमुख लोकांना सुद्धा निमंत्रित करू आणि एक आटोपशीर कार्यक्रम इथे होईल. राम रक्षा याचा अर्थ समजून घ्या. काही लोक त्याचा वेगळा अर्थ करतायत. राम रक्षा म्हणजे सिक्युरिटी ऑफ राम. रक्षा, राम की रक्षा करनी है, राम संकट में है, कळलं. त्याच्यामध्ये मग आता हनुमान चालीसा ती सगळ्यांना प्रेरणा देते. राम रक्षा सगळ्यांना ऊर्जा देते आणि या सगळ्यातून जी ऊर्जा निर्माण होईल त्यातून आपण सगळ्यांनी, राम भक्तांनी प्रभू श्रीरामाचं सध्या जे काय अवमूल्यन सुरू आहे अनेक बाबतीत ते रोखण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी ही एक मोहीम आहे, उपक्रम आहे, त्याला जनतेचा पाठिंबा मिळतो आहे आणि राजकारण विरहित असा हा कार्यक्रम व्हावा अशी आमची भूमिका आहे. ट्रस्टच्या लोकांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. राजू गायते आमचे वाघमारे जे आहेत त्यांच्याकडून आम्हाला आचारसंहिता मिळालेली आहे. काय आचारसंहिता? पठाण आतमध्ये होणार आणि बाहेर काय आचार? त्यांची विनंती अशी आहे, ते फार धार्मिक लोक आहेत, त्यांनी सतत प्रभू रामाची सेवा केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना पक्ष प्रमुखांना तुमचा राजकीय कार्यक्रम होण्याआधी किंवा नंतर रामरक्षा पठण जेव्हा होईल तेव्हा त्यांना प्रभू श्रीरामाच्या मूर्तीसमोर उभं करून आपण हे करूया सगळं. आणि ती सूचना अत्यंत योग्य आहे. आज सकाळी मी त्याविषयी उद्धव साहेबांशी बोललो आणि त्यांनी पण त्याला मान्यता दिली. सर, आपण ट्विट केलेला आहे, जयंतरावांना एक प्रकारे प्रश्न विचारला, हे खरं आहे का? अरे आता देवाच्या समोर कुठे हे प्रश्न विचारताय? नाही, मला काय वाटतं की आपण या संबंधित विचारावं असं मला वाटतं. मी तर एक लेमॅन आहे, मला काही समजत नाही बाकी. सर, ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत, धरमपेठ परिसर इथून 1 किलोमीटर दूर आहे, देवेंद्र फडणवीसांचं घर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा येतील इकडे, तुम्ही जेव्हा याल इकडे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला कोणीतरी एक शाळा दाखवली, सरस्वती, ती त्यांची शाळा आहे. आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात फार सभा केली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही त्या कार्यक्रम घेतोय. आम्ही त्यालाही आमंत्रित करू. सदस्य आहे, 8 दिवस होते वडिलांच्या काळामध्ये, म्हणजे काकांसोबत पण हे आम्हाला माहीत असल्यामुळेच आम्ही तिथे कार्यक्रम घेत आहोत. बरं, त्यांना आव्हान करा की व्यक्तिशः निमंत्रण देणार आहे काय? व्यक्तिशा देऊ. केव्हा तुमची भेट आहे त्यांच्यासोबत? देऊ ना, आमच्या भेटीगाठी होतच असतात. ते राम भक्त, आम्ही राम भक्त. केली होती की तुम्ही हा राजकीय कार्यक्रम देवळात करू नका. त्यांनी ते ताबडतोब मान्य केला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे विचारलं की आम्ही इथे कार्यक्रम कुठे घेऊ. तर त्यांना सांगितलं की स्टेज कुठे घ्या. त्याच्यामुळे यांनी हे सांगितलं की लोकांना येण्याकरता हा रस्ता चांगला राहील, ते स्टेज तिकडे घेणार. म्हणजे आता काय की शेवटी जर कार्यक्रम होतोय तर तो व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणजे रामरक्षा पठण मंदिरात होणार आणि बाहेर मुख्य संबोधन करणार ते काय नेमकं होणार? म्हणजे साधारण त्यांचे 150 ते 200 लोक जे आहेत हे त्यांचे विशेष निमंत्रित जे राहतील ते मंदिरात येतील. ते मंदिरात येऊन रामरक्षा म्हणतील. रामरक्षा झाल्यावर उद्धवजी आधी दर्शन घेतील, आरती होईल आणि ते बाहेर जातील. बाहेर गेले की त्यांचा कार्यक्रम आणि मग तो पोलीस आणि प्रशासन यांच्या हातात राहील. काल आपण बोलताना बोलले होते, देवेंद्र फडणवीस खरं इथले सदस्य आहे. तुम्ही असं मत सुद्धा व्यक्त केलं होतं की मला वाटत नाही की ते इथले सदस्य असल्यामुळे हा कार्यक्रम या राम मंदिरात घेत आहेत. पण आज तो स्वतः खोडून काढलेल्या संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया त्यानंतर आपली?
नाही, आता कसं आहे की आम्ही धार्मिक काम करणारे साधारण असे नागरिक आहोत आणि राजकारणी लोक काय करतील. आता मला असं वाटलं होतं की आमच्या इथे 2 शोभायात्रा निघतात नागपुरात. एक पोद्दारेश्वरची आहे, ते पोद्दारांचं खाजगी संस्थान आहे म्हणून त्यांनी नाही म्हटलं म्हणून ते आमच्याकडे आले. मी अशी म्हणजे आपल्या सकारात्मक माझा विचार होता. पण त्यांना ते करायचं असेल तर ते करू शकतो. ठीक आहे.